रेशमाची दोरी चांदीचा ग्लास करून पाणी शेंदून पूजा करून पाणी शेंदून बाबासाहेबांनी पेल्यावर त्यावेळेला आपला समाज पाणीचं प्यायला चालू झाला. काय नाव? माझं नाव पिराजी गणपती वाघमारे, काय वय? राहणार वळसंग. माझं वय आहे 76. 76. आंबेडकर बावडीचं काय इतिहास आहे गावात? इतिहास म्हणजे आपला समाज म्हणजे मागच्या वेळेला गोर गरीब 8 आणे 12 आण्याला कामधंद्याला जात होते. बरोबर. गरीब परिस्थितीमध्ये पोट बी भागत नव्हतं. सकाळी 6ला जायचं, 2 वाजता घरी यायचं. असेल शिळे तुकडं खायचं. 3ला 4ला हे विहीर खोंदायला चालू करायची. वडील लोकांना सांगितलेलं मी सांगतो. विहीर चालू करून का नाही ते तसंच महिना म्हणा 2 महिने म्हणा हिर तयार झाली. मग इथंच गवंड्याला बोलून त्याळाला ते गच म्हणून होतं, ते बैल फिरायचं, सिमेंट नव्हती. मग ते गच मागून धोंडे घडवून त्याला आपल्यातले काय कुठले तर असं गवंडी लोक जमा करून ते विहीर बांधायला तयार केले. आपला समाज सर्वांगाने तिथं जुना तका होता, आता समाज मंदिर झालंय. त्या तक्यावर बसून काय केले त्यांनी, बाबासाहेबाला आपण विनंती करून बोलवू आणि त्याने येऊन या हिरेचं उद्घाटन करून पाणी पिल्याशिवाय आपण प्यायचं नाही. गावकऱ्यांनी ठरवलं होतं. गाव नाही आपला भीमसैनिकांनी. हा भीमसैनिकांनी. आणि हे आड मारायच्या वेळा तिथं खाली एक विहीर आहे. जोपर्यंत बाबासाहेब आला नाही ते तोपर्यंत खालच्या विहिरीस पाणी पेले. बाबासाहेबाला विनंती करून इथं 1937 सालीला काय इथं बोलवल्या. माझा जन्मनिमित्त होत नव्हता पण ऐकलंय तुम्ही? ऐकलंय. मग त्याने येऊन का नाही सर्व आपल्या समाजचे जय जयकार करून त्यांना एक रेशमाची दोरी चांदीचा ग्लास करून पाणी शेंदून पूजा करून पाणी शेंदून बाबासाहेबांनी पेल्यावर त्यावेळेला आपला समाज पाणीचं प्यायला चालू झाला. बाबासाहेबांनी पहिला घोट घेतला, मग तेव्हा आपलं भीमसैनिकाने एवढं तेवढं मी बोलून समाप्त करतो. जे अनेक लोक येतात बघतो. अहो ढीग लोक आले ते पुन्हा मुंबई पासून आले ते. हा येतात दररोज. हा असं दोन मधून चिकार. अकोला कुठं आहे? अकोला अकलोज शिंदू काय ते रत्नागिरी जवळ कुठलं तरी एक तालुका आहे, त्या तालुक्याचे पुन्हा मुंबई सर्व लोक येऊ का नाही बघून का नाही बघून संशोधन करून फोटो बिटो. पाणी आम्ही देतो त्यांना शेंदून पाणी प्यायला. बाटल्या भरून नेतो म्हणते ते. हा जेवण करते ते कट्ट्यावर बसून बाटल्या भरून पाणी नेते ते. उद्धार झाला आमचा म्हणजे ते अमृत असल्यासारखं पाणी घरी. हा हो घरी नेते. बाटल्या नसलं तर आम्ही घरून बाटल्या आणून देत असतो. ह्याचं पाणी आहे ना कधी आटलंय का? आता आटूच होतो. आता 2-3 वर्ष झालं आटेना. म्हणजे जवळजवळ वगैरे आटलं. आटलं होतं. परत आलाय पाऊस पडल्यावर. हा परत येत आहे. आता ते तलाव हे पाणी नळ योजना झाले नाही त्याच्यामुळं का नाही पाण्याचा साठा असेल तसंच राहत आहे. अगोदर विहिरीचं पाणी पित होते, आता बी वापर आहे का? हा चिकार जवळजवळ 60-70% लोक पाणी त्या विहिरीच पिते झाडाच. घरी कुठला कार्यक्रम असला हे असला की सर्व चाललंय. सगळं नेते ते. हा इथलीच पाणी कसं गोड आहे का? हा पाणी गोड आहे हो. हा पाणी प्यायचं मस्त आहे पाणी. पाण्याचं काय नाही तिथं. अचानक आपसा बंद पडला किंवा नळाला पाणी येणार सर्व आपल्या समाजचे का नाही आडाचंच पाणी पितो. चांगलं बोललं जातं की खूप मोठा जल्लोष झालता तेव्हा गावात मिरवणूक काढली होती बाबासाहेबांची. मग बाबासाहेब गेल्यावर लिंगायचा एक माणूस सर्व त्याला समाजला सोडून बाबासाहेबाचा फोटो कुडशीवर डोक्यावर ठेवून गाव सर्व का नाही मिरवणूक काढलं त्यांनी. पहिल्या वर्षी बाबासाहेब गेल्यावर पहिल्या वर्षी का नाही त्यांनी का नाही मोठा उद्धार केला. गाव सर्व साहेब वाळी टाकले त्याला. आलाच नाही. आता सध्या तोच जगदीश दयानंद अंटद सरपंच आहे वळसंगचा. वडील नाही आजे गुरुशीदप्पा तर का तर नाव होतं त्यांचं. आता हे सगळं म्हणजे सुशोभीकरण कधी झालं? हे आता 2 वर्ष झालं बांधून. आता थोडं याला परत छान दिसतंय हे सगळं. अजून लय काम आहे, भरपूर आहे इथं. गार्डन आहे, गेट बांधायचं तिकडे इथं चौकामध्ये. ते बोर्ड बांधलं का
त्या बोर्डाजवळ तिथं एक गेट आहे तिथे आजच्या रोडला इथे गेट आहे भरपूर काम आहे अजून. जेव्हा बाबासाहेब आले होते किती तास होते म्हणजे मुक्काम होता? आपल्याला तेवढं का अनुभव नाही. मुक्काम होता का? आले उद्घाटन केले. हो गेले का नाही गेले की ते वडील माणसं एवढं सांगितलेलं ध्यानात आहे. आता ते जगताप साहेब धरले ते कंत्राट शासनाकडून 5 कोटी मंजूर आहेत. त्यांनी अडंग काय लावले तर 5 कोटीमध्ये होत नाही 8 कोटी द्या म्हणून का नाही अडचणीत पडलाय. अजून विकास म्हणजे होणार आहे. किती लोक असते आपल्या इथे? इथले आपल्या तर समाज जास्त आहे जवळजवळ 120 हित आहेत घरं. इकडं 200 पर्यंत आहे ते 300 350. जयंतीला कसं असतं वातावरण आपल्या गावात? एकदम फिट मोठ्या प्रमाणात. जयंतीला जयंतीला एक सोलापूर 1 नंबर वसंग 2 नंबर. हा हो हो जयंतीला सोलापूरची माणसं आहे त्याचे 200-300 पोरं. म्हणजे तुम्हाला एक अभिमान आहे की बाबासाहेब या गावात आले. हा त्याच्यामुळे कुठले कुठले लोक आले ते म्हणून सांगतो की तुम्हाला. अकोला जिल्हा कुठं आहे? मी 1969ला 6वी पास होऊन 7वीत गेल्यावर शाळा सोडलो सर. मग त्या वेळापासून मला माहीत आहे. आता हे उद्धार झाल्यापासून का नाही लांबचे लोक येतात पाया पडतात. पाणी आम्हाला थोडं प्यायचं आहे जेवण करायचं आहे ठीक आहे म्हणा. आम्ही कुणाच तर घरातनं रशी घागर आणतो पाणी शेंदून देतो बसून तिथे जेवते ती. उरलं तर तेच पाणी घेऊन जाते ते उरणार तर अजून थोडं पाण्यानं आमच्याकडे घेऊन जात आहोत म्हणून कारण त्यांचा आम्ही सत्कार बी करतो. बावडी म्हणते ना? आंबेडकर बावडी. काका काय नाव तुमचं? जय भीम तेजप्पा वाघमारे गाव कुठला? वळसांग. बरं काय या आंबेडकर बावडीचं काय इतिहास आहे काय सांगा? बाबासाहेब इथं आले वळसंगला. हा वळसंगला आल्यानंतर मग विहिरीचं उद्घाटन केले त्यांनी. अच्छा. विहिरीचं नवीन बांधकाम केले. हे सगळं समाज सगळं काम केले ते विहीर मारून बांधकाम करून मग ते बाबासाहेबला बोलून घेतलं इथं विहिरीवर. 1937ला आले ते. हां 1937ला आले होते. असं बोललं जात आहे की गावकऱ्यांनी हट्टच धरला की बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विहिरीचं उद्घाटन करायचं. हां खरं आहे का? हां बरोबर आहे. मग त्याच्यानंतर मग ते बाबासाहेब आल्यानंतर पूजा गिजा करून पाणी रेशीमची दोरी चांदीचा हे ग्लास त्यांनी पाणी शेंदले बाबासाहेबांनी. ते उद्घाटन झालं. काय वातावरण होतं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल आपल्या वडिलांकडून किंवा गावकऱ्यांकडून? वातावरण काय का त्यावेळी कसं होतं? काय नव्हतं. जल्लोष वगैरे केलं? हां भरपूर गावातून आणले त्यांना. मिरवणूक काढली होती? मग गावातून आणले बाबासाहेब. जोरसे सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.